जय शिवराय. मी ब्लॉगर तेजूच्या चॅनल मध्ये गडकोट मोहिमांमध्ये आणि स्पेशली मान्सून ट्रेकच्या या आपल्या मोहिमेमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत. तर आजची आपली मोहीम होती माऊली गडाची. माऊली गडावरती आपण जाऊन आलो, पण काही कारणास्तव माऊली गड काही दिवसांसाठी बंद आहे. त्यामुळे आपली वाट सरळ ही गोरखगडाच्या दिशेने वळली, कारण माऊली गडापासून जवळपासचा किल्ला हा गोरखगडच आहे. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण गोरखगडाचा ट्रेक करणार आहोत. माझ्या मागे तुम्हाला जे हे दिसतंय ते गोरखगडाचा प्रवेशद्वार आहे आणि इथून आतमध्ये एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण मागच्या बाजूने किल्ल्याकडे म्हणजे जो गोरखगड आहे त्याच्याकडे जाणार आहोत. तर गोरखगड किंवा गोरक्षगड असे दोन नाव आहेत त्या गडाला. तर कसा आहे हा नेमका गड आणि आपला ट्रेक कसा असतोय त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. चला सुरुवात करूया. गोरखगड किंवा गोरक्षगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. किल्ल्याचे नाव हे नाथ संप्रदायातील गोरखनाथ यांच्या नावावरून गोरखगड असे ठेवण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात गोरक्षगड आहे. गोरखगड हा एक गिरिदुर्ग प्रकारचा गड आहे, ज्याची उंची 651 मीटर म्हणजेच 2137 फूट आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगेत वसलेला हा गड खूपच सुंदर आहे, निसर्गाने परिपूर्ण आहे आणि तितकाच थरारकही आहे. गोरखगडाचं नाव ज्यांच्या नावावरून पडलं ते गोरखनाथ महाराज. त्यांचं मंदिर तुम्हाला माझ्या मागे दिसतंय. आपण पायऱ्या चढून वरती आलोय. तर इथे पूर्वी लोक ध्यान धारणा करायचे, साधू संत यायचे, त्यामुळे जागा खूप पवित्र आहे. आणि या जागेच्या मागे म्हणजे इथून जर तुम्हाला बघा हा रोड दिसतोय, पायरी मार्ग दिसतोय, या पायरी मार्गाने आपल्याला सरळ वर जायचंय म्हणजे जो गोरखगड आहे त्या गडाच्या दिशेने. तर मग चला जाऊयात. तर बघा मंदिराच्या आपण मागच्या साईडला आलो आणि मागच्या बाजूने जी गडाकडे वाट जाते ती वाट तुम्हाला दाखवते. एकदम छोटी, अगदी छोटी वाट आहे. एकावी एक माणूस जाईल अशीच वाट आहे. तर बघा हा गोरखगडाचा ट्रेक थोडा तसं म्हणायला गेलं तर रिस्कीच आहे, कारण वाट खूपच निमुळती, खूपच छोटी आहे. आपल्याला आजूबाजूच्या दगडांचा खडकाचा आधार घेत घेत वरती जायचं आहे. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही हा ट्रेक प्लॅन कराल गोरखगडाचा, त्यावेळी जर ग्रुप असेल किंवा ट्रेकिंगचा एक्सपिरियन्स असेल तर येऊ शकता, पण एकटे असा हा प्लॅन अजिबात करू नका, कारण ही वाट एकतर खूप छोटी आहे, त्यात निसरडी आहे. तर बघा एक 10 मिनिटाचा ट्रेक झालाय माझा. त्यानंतर वरती आलो बघा, इथे आपल्याला अशा प्रकारची खूण दिसते. म्हणजे रस्ता चुकण्याचा तसा चान्स नाही, कारण आज जागोजागी एक दोन ठिकाणी मला दिसल्या, याच्या पुढे आपल्याला दिसतात का बघे अशा प्रकारच्या खुणा आहेत.
म्हणजे या मार्गाने आपल्याला सरळ वरती जायचंय, त्यामुळे रस्ता चुकण्याची तशी काही भीती नाही. आणि रस्ता हा जरी छोटा असेल तरी जास्त इथे रस्ते नाहीत की आपल्याला भरकटण्यासारखा त्रास नाही. एकच सरळ रस्ता आहे, मध्ये मध्ये छोट्या छोट्या वाटा आहेत, पण त्याही कळण्यासारख्या आहेत, त्यामुळे न चुकता आपण वरपर्यंत पोहोचू शकतो. पावसाळ्यातून वाट थोडी निसरडी होती, हीच थोडी भीती असते. बाकी चालायला एवढं असं काही कडेकपार नाहीये, फक्त उंच डोंगराचा भाग आहे. इथून वरती येताना बघा, आणि मी वरती येते, हे बघा, एकतर वाट खूप छोटी आहे, त्या बाजूने छोटासा वाळा गेलाय खाली, आणि खाली खोल दरी आहे. त्यामुळे जेव्हा इथून आपण येऊ तेव्हा थोडं बी केअरफुली. आणि इकडून जर आपण सरळ वरती गेलो तर आपल्याला तशीच वाट मिळणार आहे. तो एकच पॉइंट असा होता जिथे आपल्याला साईडला थोडी दरी वाटत होती, आणि इथून जर आपण वरती गेलो तर सरळच भाग आहे. बरोबर अर्धा पाऊण तास झालाय आपल्याला, आपण अर्धा तास जास्तच झालाय ट्रेक करतोय आपण. आणि आता जो गोरखगडाचा मेन जो डोंगराळ भाग आहे, किंवा एक शिवपिंडी प्रमाणे आकार दिसतो, तो आकार मला इथून दिसायला लागलाय. थोडं पुढे गेल्यावरती कदाचित सपाट मैदान असेल, कारण इथून जो प्रकाश येतोय त्यावरून आपल्याला तो अंदाज लागतो. तर तिथे गेल्यावरती तुम्हाला दाखवते. आणि गोरखगडाच्या समोरही आपल्याला एक सेम तशाच प्रकारचा बुरुजाच्या आकाराचा एक डोंगर दिसतो, तो पण बघूयात. आणि इथे असणाऱ्या लेण्या, पाण्याची टाके, हे सगळे आपल्याला पुढे बघायला मिळणार आहे. आता बघा, या बाजूने दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे, आणि मध्ये ही छोटी पायवाट आहे. पण पायवाट हे अगदी सरळ आहे, चढ नाहीये, उतार नाहीये, अगदी सरळच आहे. त्यामुळे ट्रेक करायला तसं इझीच आहे, एवढा काही हार्ड ट्रेक नाहीये. पण जेव्हा आपण वरती त्या जो बालेकिल्ला आहे या गडाचा त्याच्यावरती जाणार आहोत तेव्हा थोडा रिस्की ट्रेक आहे, पण आपण ते पुढे बघूया. मनाला लागलेली आस, इथपर्यंत येण्याचा अट्टहास, आणि गेल्या 1.5-2 तास केलेला हा सुंदर प्रवास फक्त ह्या एका व्ह्यू साठी. असे नेत्रदीपक क्षण फक्त आपल्या सह्याद्रीमध्येच बघायला मिळतात. जो तुम्ही 1.5-2 तास ट्रेक करता, तो ट्रेक एका क्षणात इथे तो जो थकवा असतो गायब होतो, कारण हा असा व्ह्यू, असा नजारा आपल्याला समोर बघायला मिळतो. डोंगर कपाऱ्यातून वाट काढत काढत येणारे हे छोटे छोटे धबधबे, याच खास बाबींसाठी तर आपला सह्याद्री ओळखला जातो. उंच उंच असणाऱ्या डोंगर कपारीतून अगदी हळूहळू वाट काढत काढत जे पाणी पडतंय
आणि जो ढगाने जे स्वर्गाचा आनंद देण्यासाठी जो माहोल बनवलाय, यापेक्षा वेगळं काय हवं. बरोबर 2 तास तर झालेच आहेत आपल्याला. आपण ट्रेक करतोय आणि आता आपण अगदी जवळ येऊन पोहोचले, म्हणजे एक अर्धा पाऊण तास बाकी राहिला असेल आपण जो खरा गोरखगड आहे त्या गडापाशी जायला. पावसाने पुन्हा हजेरलाय. आज पूर्ण दिवसच पाऊस आहे. दिवसच पावसाचे. जुलैचा महिना चालू आहे. दोन तासाचा मस्त ट्रेक झालाय. थांबत अडकत मजा मस्ती करत इथपर्यंत आलोय. आणि आता बघा, एवढ्या मेहनतीनंतर, एवढ्या कष्टानंतर आपल्याला पाहायला मिळतोय हा अथांग पसरलेला सह्याद्री. आणि जर तुम्ही आता माझ्या मागे म्हणजे या बाजूला बघितलात तर इथे आहे गोरखगड. या गडाचा बाले किल्ला. दिसायला खूप थरारक ट्रेक आहे. आणि असं जे वरून लोक खाली आले ते सांगत होते की हरिहर किल्ल्याचा जो थरारक ट्रेक आहे त्याहूनही हा थरारक आहे, कारण हा इथूनच आपल्याला पाहायला मिळतोय किती डेंजरस आहे. पूर्ण वरती जाणं पॉसिबल होईल की नाही माहित नाही, पण आपण ट्राय करूया त्या द्वारापर्यंत जाणं. त्या दरवाजापर्यंत जायला आपण नक्कीच ट्राय करू शकतो. बघूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय. ट्राय करते मी. जेवढं माझ्याने पॉसिबल होईल तेवढंच मी करण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण अशा ठिकाणी आपण रिस्क खरं तर नसते घ्यावी, कारण पूर्ण काळं पाषाण आहे आणि इथे जो वाऱ्याचा वेग आहे तो खूप जास्त आहे. त्यामुळं आपल्याला वाऱ्याच्या गतीनुसार चालावं लागेल. जर वारा जास्त असेल तर थोडं थांबत थांबत आपल्याला चालावं लागेल, किंवा जर जोराचा वारा आला तर वारा ज्या दिशेने आहे त्या दिशेने शांत एका ठिकाणी बसून राहावं लागेल. जेवढं ते बाहेरून आपल्याला थरारक दिसतं त्याहून अधिक आपण जेव्हा प्रत्यक्षात करतो तेव्हा वाटतं. पण महाराजांचं नाव घ्यायचं आणि चालू व्हायचं.
तर बघा बाल्ले किल्ल्यापर्यंत आपण पोहोचलोय. खूप असा थरारक एक्सपिरियन्स होता, कारण अशा प्रकारची ट्रेकिंग मी खूप जास्त केली नाही. खूप कमी गड किल्ल्यांवरती आपण अशा प्रकारची ट्रेकिंग करतो. त्यातलाच हा एक गड आहे गोरखगड. आणि वेळेअभावी, कारण याआधी मी माऊली किल्ल्यावरती गेले आणि माऊली किल्ला बंद असल्यामुळे अचानक आम्ही गोरखगडला आलो. त्यामुळे वेळेच्या अभावी आता संध्याकाळ होत आल्या आणि परतीची माणसं यायला लागलेत. आणि अगदी थोडंसंच आहे अंतर इथून वरती एकदम टोकावरती पोहोचण्याचं, पण त्याला अर्धा पाऊण तास लागेल. तर परतीची माणसांकडून असं समजले की वारा खूप जास्त वेगाने वाहायला लागला आता आणि वाऱ्याची दिशा बदलली आहे. त्यामुळे इथून पुढची रिस्क घेऊ शकत नाही आपण. इथपर्यंत आलो हेच खूप आहे. आणि असा हा थरारक अनुभवाचा फर्स्ट ट्रेक होता माझा. सो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. छान असं पावसामध्ये भिजत भिजत परतीचा प्रवास करणार आहोत. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय.